ई सिगारेटचा वापर, विक्री, आयात निर्यात आणि उत्पादनावर भारतामध्ये बंदी आहे। मात्र बंदी असतानाही अमरावती शहरातील कॅम्प परिसरातील टेक्सास स्मोकिंग शॉपमध्ये ई सिगारेटची खुलेआम विक्री आणि वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला। क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या CIU पथकानं गाडगेनगर पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई केली। यावेळी काही तरुणांना ई सिगारेटचा वापर करताना ताब्यात घेण्यात आले। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून CIU पथक आणि गाडगेनगर पोलिसांनी ही कारवाई पार पाडली। शहरात ई सिगारेटचा वापर आणि विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। शनिवारी दुपारी पोलिसांच्या पथकाने कॅम्प परिसरातील टेक्सास स्मोकिंग शॉपी या दुकानावर छापा घातला। यावेळी काही तरुण ई सिगारेट ओढताना दिसून आले। पोलिसांनी या दुकानातून 55 ई सिगारेट आणि विशेष सुगंध देणारे घटक जप्त करण्यात आले। या साहित्याची किंमत सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये इतकी आहे। CIU आणि गाडगेनगर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली असून शाळकरी मुलांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस विशेष लक्ष देत आहेत। शहरात ई सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या सिगारेटवर बंदी आहे, तरुणांनी त्यापासून दूर राहिले पाहिजे असे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। केंद्र सरकारने 2019 मध्ये ई सिगारेटची निर्मिती, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री आणि साठवणुकीवर देखील बंदी घातली आहे। या निर्णयामुळे ई सिगारेटचे उत्पादन, निर्मिती, आयात निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण आणि जाहिरात दखलपात्र गुन्हा असून पहिल्यांदा गुन्हा केल्यास 1 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। पुन्हा हा गुन्हा केल्यास 3 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते। साठवणुकीसाठी देखील 6 महिने तुरुंगवास किंवा 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे बॅटरी संचलित उपकरण असून निकोटीन असलेले द्रावण गरम झाल्यानंतर त्यातून एरोसोल बाहेर पडतो। बंदी घालण्यात आलेल्या सिगारेटमध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम, हिट नॉट बर्न उत्पादने आणि हुक्का सारख्या उपकरणांचा समावेश आहे। ही अभिनव उत्पादने दिसायला आकर्षक असून विविध प्रकारच्या सुगंधात उपलब्ध आहेत। देशात तरुण मुलांमध्ये याच्या वापराचे प्रमाण वाढले आहे।